युद्धजन्य परिस्थितीचा फटका जो आहे तो रिक्षा चालकांना देखील लातूरमध्ये बसताना पाहायला मिळतो आहे। गॅसच्या भावांमध्ये वाढ झालेली आहे। वेगवेगळ्या पंपांवर वेगवेगळे भाव जे आहेत ते गॅसच्या भरणामध्ये झालेले आहेत आणि त्यामुळं ॲटोची दरवाढ जी आहे ती लातूरमध्ये झालेली पाहायला मिळतात। हे सगळे ॲटो चालक आपल्यासोबत आहेत लातूरमधले की वेगवेगळ्या पंपांवर वेगवेगळे भाव जे आहेत ते गॅस भरण्यासाठी म्हणून घेतले जातात आणि त्यामुळं साहजिकच भाडेवाढ जी आहे ती ॲटो चालकांना करावी लागलेली आहे। मला सांगा काय गेल्या अनेक दिवसांपासून भाडेवाढ झाली होती का आणि गॅस दरवाढ जी आहे ती कशामुळे झालेली आहे? सर सर्वप्रथम म्हणजे काय झालेलं आहे सर, रिक्षा चालकाला कसलाही ती पहिलं पडतल खात नाही आणि त्यामध्ये हे पंपवाले असे करत आहेत की दिवसाला 10 रुपये 5 रुपये भाव वाढत आहेत। पहिले 59 रुपये होता भाव, आता जवळजवळ त्या पलकल्या पंपावर आहे 135 रुपये भाव, ह्या पंपावर आहे 110 रुपये आणि खाली आहे चालू आहे ते खुबाचा पंप म्हणून आहे तिथं 99 रुपये कालचा भाव आहे। आज काही टाकायला गेलं नाही पण आजचा भाव वेगळाच राहणार त्यांच्यापासून। म्हणजे प्रत्येक पंपावर वेगवेगळा भाव? हो सर, प्रत्येक पंपावर वेगवेगळे आहेत आणि मनमानी लूट चालू आहे। रिक्षा चालकाला आता सध्याची स्थिती अशी आहे की रिक्षा चालकाला मिनिमम 200 रुपये सध्या सर घराला जात नाहीत। उदरनिर्वाह कसा भागवायचा आणि पूर्ण घरपरपंच कसा, दवाखाना आहे, काही जणांचे लग्न आहेत, अमुक आहे तमुक आहे, तर हा जो परपंच आहे हा परपंच भागवण्यासाठी अक्षरशः परवडत नसल्यामुळे गॅस तुटवड्याचा फटका बसतो? हो सर, सध्याच्याला गॅस तुटवड्याचा साऱ्यांनाच फटका आहे लातूर। मला सांगा अगोदर किती पैसे घ्यायचे तुम्ही टप्पा वाहतुकीला आणि आता किती? 5 नंबर ते गोलाई 20 रुपये होतं आणि 5 नंबर ते शिवाजी चौक 10 रुपये होतं। तर गॅसचे भाव वाढल्यामुळं आम्ही 5 रुपये वाढव केलेत। 5 नंबर ते शिवाजी चौक 15 रुपये चालू केलेत आणि गोलाई ते 5 नंबर 30 रुपये केलेत। त्याच्यामध्ये सिटी बस पण बंद आहे आता? तरी पब्लिक देत नाही, पंपावर वेगवेगळे भाव आहेत। तर वेगवेगळ्या भावामुळे असं आपलं युद्धाचा परिणाम झाला म्हणून नागरिक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा मामा आता पहिलेपेक्षा 5 रुपये वाढलेले आहेत, परवडतं का? माझं नका अगोदर 10 रुपये होते, आता 15-20 रुपये द्यावे लागतात। खाली जायला सांगा बाबा काय परवडतंय तेवढी परवडतं आहे। आपण जर पाहिलं तर लातूरमध्ये रिक्षा भाडेवाढ झालेली आहे कारण युद्धजन्य परिस्थितीचा फटका बसलेला आहे आणि गॅसची सुद्धा दरवाढ जी आहे ती झालेली आहे, आपल्याला पाहायला मिळत आहे। सांगा चार्जिंगवरले जे आहेत, चार्जिंगवरले आम्ही गोल आहे ते 30 म्हणलं, चार्जिंगवरले 15 मध्ये नेते, गॅसवाल्याने कसं करायचं? गॅस दरवाढीचा फटका लातूरमध्ये बसलेला पाहायला मिळतो आहे आणि रिक्षाच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे। महेंद्र जोंधळे, GVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।